नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये मर्कंटाइल लॉ या विषयातील दुसरा युनिट म्हणजेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणू शकतो काय, चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881। तर या युनिट मधील अगोदर आपण प्रास्ताविक स्वरूपामध्ये काही माहिती बघू। तर बघा, प्रस्ताविक पाहत असताना आपल्याला अगोदर काही या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट या दोन्ही शब्दाचा अर्थ माहित असला पाहिजे। तर निगोशिएबल म्हणजे ट्रान्सफरेबल आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे रिटर्न डॉक्युमेंट। याले लक्षात, निगोशिएबल म्हणजे काय, ट्रान्सफरेबल म्हणजे हस्तांतरणीय आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे रिटर्न डॉक्युमेंट म्हणजे लिखित स्वरूपामध्ये असणारे दस्तऐवज। हे लक्षात, यालाच काय म्हणायचं, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट। आणि ऍक्ट म्हणजे कायदा, हे लक्षात। अशा पद्धतीने आपल्याला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट या शब्दांचे अर्थ सांगता येईल। तसेच आता या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 विषयी आपण थोडक्यात माहिती बघू। तर हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 भारतामध्ये इंग्रजांच्या इंग्लिश कॉमन लॉ या कायद्यातून घेतला गेलेला आहे किंवा या कायद्यावरून तयार केला गेलेला आहे। कोणता की द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 कशाच्या आधारावर केलाय, इंग्लिश कॉमन ऍक्ट या कायद्याच्या आधारावर हा भारतासाठी काय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 तयार करण्यात आलेला आहे। त्याबरोबरच पुढे सांगता येईल की हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 साली भारतामध्ये पारित केला गेला आणि जम्मू काश्मीर वगळता पूर्ण भारतभर हा या कायद्याची अंमलबजावणी कधी करण्यात आली, तर 1 मार्च 1882 पासून पूर्ण भारतभर हा कायदा लागू करण्यात आला। त्याबरोबरच पुढे सांगता येईल काय की या चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881 मध्ये कोणकोणते दस्तऐवजांचा समावेश करण्यात आला आहे। तर विशेषतः या 1881 जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे या कायद्यात प्रॉमिसरी नोट्स, हे लक्षात, त्यानंतरच त्यालाच मराठीमध्ये काय म्हणता येईल, प्रतिज्ञा अर्थपत्र किंवा वचन चिठ्ठी। त्यानंतर दुसरं सांगता येईल काय, बिल्स ऑफ एक्सचेंज, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो विनिमय विपत्र। तसंच तिसरा एक आणखीन महत्त्वाचा दस्तऐवज या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलाय, तो म्हणजे काय, धनादेश, त्यालाच आपण म्हणतो चेक। या 3 दस्तऐवजांचा समावेश या चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881 मध्ये करण्यात आलेला आहे। आणि हे 3 दस्तऐवज काय आहेत, तर चलनक्षम दस्तऐवज म्हणून ओळखले जातात। या तिन्ही दस्तऐवजांचं यशस्वीरित्या हस्तांतरण करता येते आणि हे हस्तांतरणीय असतात म्हणजे ट्रान्सफरेबल असतात। आता त्याबरोबरच आपल्याला काय विचारात घ्यावं लागेल की भारतामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कोणते नाहीत याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे। तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मी आत्ता सांगितले कोणकोणते, तर प्रॉमिसरी नोट्स, त्यानंतर बिल्स ऑफ एक्सचेंज आणि तिसरा आहे चेक्स, यांचा समावेश काय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणून करण्यात आलाय। तर नॉन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट चलनक्षम दस्तऐवज म्हणून या कायद्यामध्ये समावेश नसलेले दस्तऐवज बघा कोणकोणते असू शकतात। तर त्यामध्ये सांगता येईल ट्रेझरी बिल, हुंडी, त्यानंतर पोस्ट ऑफिस ऑर्डर, हे लक्षात, त्याबरोबरच करन्सी नोट्स, हे लक्षात, करन्सी, हे लक्षात, यांचा समावेश काय चलनक्षम दस्तऐवजामध्ये केला गेलेला नाही। हे पण ट्रान्सफरेबल आहेत, पण भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881 मध्ये काय करण्यात आले, मुख्यतः प्रॉमिसरी नोट्स, त्यानंतर बिल्स ऑफ एक्सचेंज आणि चेक या 3 दस्तऐवजांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर बाकींच्या दस्तऐवजांचा समावेश करण्यात आलेला नाही। बघा आता चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय
हे बघू. चलनक्षम दस्तऐवज म्हणजे एक लेखी दस्तऐवज. चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय? एक लेखी दस्तऐवज आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अधिकार निर्माण होतो आणि तो दस्तऐवज हस्तांतरणीय असतो. हे लक्षात. म्हणजेच काय सांगता येईल थोडक्यात, चलनक्षम दस्तऐवज म्हणजे एक असा लेखी दस्तऐवज की जो एखाद्या व्यक्तीचा अधिकार निर्माण करतो आणि त्याबरोबरच जो हस्तांतरणीय असतो त्याला काय म्हणायचं? चलनक्षम दस्तऐवज असं म्हणायचं. त्यानंतर पुढे बघा, चलनक्षम दस्तऐवज याविषयी कायद्यामध्ये, चलनक्षम दस्तऐवज याविषयी कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की चलनक्षम दस्तऐवज कोणते. पण चलनक्षम दस्तऐवजांची व्याख्या या कायद्यामध्ये दिली गेलेली नाही. हे लक्षात. म्हणजे आपण सांगतो चलनक्षम दस्तऐवज म्हणजे की प्रॉमिसरी नोट्स असेल, म्हणजे प्रतिज्ञा अर्थपत्र म्हणता येईल किंवा वचन चिठ्ठी. त्याबरोबरच काय, बिल्स ऑफ एक्सचेंज त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल विनिमय विपत्र, आणि धनादेश त्यालाच चेक म्हणतात. यांचा समावेश या चलनक्षम दस्तऐवज कायद्यामध्ये केला गेलेला आहे. पण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट याची व्याख्या दिली गेलेली नाही. तरी पण याचा उल्लेख चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील कलम 13 मध्ये कुठेतरी करण्यात आलेला आहे. तर बघा थोडक्यामध्ये चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय, तर आदेशानुसार अथवा वाहकाला शोध्य असलेले प्रतिज्ञा अर्थपत्र, विनिमय विपत्र किंवा धनादेश होय. बघा ही थोडक्यात कलम 13 मध्ये सांगण्यात आले चलनक्षम दस्तऐवज काय आहे. तर चलनक्षम दस्तऐवज म्हणजे की आदेशानुसार अथवा वाहकाला शोध्य असलेले म्हणजे पेएबल असलेले प्रतिज्ञा अर्थपत्र किंवा विनिमय विपत्र किंवा धनादेश होय. हे लक्षात. हे थोडक्यात सांगता येईल. म्हणजे काय, थोडक्यात कलम 13 मध्ये सांगण्यात आले की चलनक्षम दस्तऐवज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर हे एक काय आहे, लिखित दस्तऐवज आहे आणि त्याचं कुणाच्या तरी आदेशानुसार किंवा वाहकाला देय असलेलं किंवा पेएबल असलेलं काय, तर प्रतिज्ञापत्र, त्याबरोबर सांगता येईल काय, विनिमय विपत्र आणि धनादेश. यालाच काय म्हणायचं, चलनक्षम दस्तऐवज असं म्हणायचं. त्याबरोबरच पुढे काय सांगता येईल, काही व्याख्या सांगता येईल. काही न्यायमूर्तींनी, काही न्यायाधीशांनी काही व्याख्या तयार केलेल्या आहेत. म्हणजे चलनक्षम दस्तऐवज काय आहे थोडक्यात. तर बघा व्याख्या, तर न्यायमूर्ती विलिस यांनी ही व्याख्या तयार केली आहे. तर मी अगोदर व्याख्या वाचून दाखवतो. बघा व्याख्या. न्यायमूर्ती विलिस यांच्या म्हणण्यानुसार बघा, चलनक्षम दस्तऐवज म्हणजे असा दस्तऐवज की ज्यातील संपत्ती, तो दस्तऐवज प्रामाणिकपणे मोबदला देऊन मिळविणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होते. मग त्या दस्तऐवजाबाबत दूषित हक्क असला तरी हरकत नाही. म्हणजे चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय सांगितले हो, असा दस्तऐवज आहे की ज्यातील संपत्ती, कशातील, त्या दस्तऐवजामध्ये नमूद असलेली संपत्ती किंवा तो दस्तऐवज प्रामाणिकपणे मोबदला देऊन मिळविणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होते. म्हणजेच काय, थोडक्यात व्याख्या सांगतो, मग त्या दस्तऐवजाबाबत दूषित हक्क असला तरी हरकत नाही. चलनक्षम दस्तऐवज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लेखी दस्तऐवज आहेत. त्यामध्ये सांगितले की त्यामध्ये नमूद असलेली संपत्ती, हे लक्षात, म्हणजे काहीतरी संपत्ती असेल त्या लिहिलेली त्या दस्तऐवजामध्ये, किंवा तो दस्तऐवज प्रामाणिकपणे मोबदला देऊन, कुणीतरी तो दस्तऐवज त्याचा मोबदला, त्या दस्तऐवजाचा मोबदला देऊन घेतला असेल, हे लक्षात, मिळविणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होते, हे लक्षात. मग त्या दस्तऐवजाबाबत दूषित हक्क असला तरी हरकत नाही.
म्हणजे चलनक्षम दस्तऐवज कायद्यानुसार ही व्याख्या केलेली आहे की यामधली संपत्ती किंवा हा दस्तऐवज मोबदला देऊन मिळवणाऱ्या व्यक्तीला काय केलं जाते की प्राप्त होते. तसंच हा दस्तऐवजाबाबत दूषित हक्क किंवा हरकत असली तरीही चालते. म्हणजे काही दूषित जरी कुणाचा हक्क नसला पण त्याच्याकडे आहे, काही मोबदला देऊन घेतला असेल तरी तो काय आहे, दस्तऐवज आहे, हे लक्षात. आणि त्याला कुणाची हरकत बी असली तरी पण ज्याच्याकडे आहे तो काय, तो त्याचा वापर काय करणार आहे, चलनक्षम दस्तऐवज म्हणून करणार आहे, मालकी हक्क दाखवणार आहे. त्याला काय म्हणायचं, चलनक्षम दस्तऐवज. त्यानंतर दुसरी व्याख्या बघा, न्यायमूर्ती वॅलेस यांची. तर अगोदर वाचतो बघा. व्यापाराच्या किंवा कायद्याच्या रिवाजानुसार ज्या दस्तऐवजाचे हस्तांतरण केवळ प्रदानाद्वारे किंवा प्रष्टांकनासह प्रदानाद्वारे करता येते आणि या प्रकारे हस्तांतरण होताच दस्तऐवज मिळवणाऱ्या व्यक्तीला त्या दस्तऐवजातील संपत्तीचे निर्दोष हस्तांतरण होते. ती व्यक्ती आपल्या नावाने त्या दस्तऐवजाबाबत दावा करू शकते. त्या दस्तऐवजाला काय म्हणायचं, चलनक्षम दस्तऐवज असं म्हणायचं. म्हणजे बघा, चलनक्षम दस्तऐवजाची व्याख्या न्यायमूर्ती वॅलिसनं काय केली आहे की बाबा चलनक्षम दस्तऐवज म्हणजे व्यापाराच्या किंवा कायद्याच्या रिवाजानुसार, हे लक्षात, त्या दस्तऐवजाचं काय होणार आहे, हस्तांतरण होणार आहे. त्याबरोबर त्या दस्तऐवजाचं काय झालेलं आहे की प्रष्टांकनासह, हे लक्षात. त्यासोबतच काय झालेलं आहे त्या दस्तऐवजाचं की प्रदानाद्वारे, म्हणजे एखाद्या दस्तऐवजाचं काय होणार आहे, हस्तांतरण होणार आहे, त्याबरोबर त्याचं प्रष्टांकन होणार आहे आणि प्रदान होणार आहे, हे लक्षात. आणि हे दस्तऐवज ज्या व्यक्तीकडे असणार आहे त्या व्यक्तीला काही अधिकार प्राप्त होणार आहेत. कोणते अधिकार, तर बघा, त्या दस्तऐवजातील संपत्तीचे निर्दोष हस्तांतरण होते. ज्याच्याकडे हा दस्तऐवज आहे त्यामध्ये जर काही संपत्ती नमूद केलेली असेल तर ती संपत्ती हस्तांतरण होते त्या व्यक्तीला. त्याबरोबर ती व्यक्ती आपल्या नावानं त्या दस्तऐवजाबाबत दावा करू शकते, हे लक्षात. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे दस्तऐवज आहे आणि त्या दस्तऐवजामध्ये म्हणलं असेल की बाबा संपत्तीचं काही संपत्तीविषयक काही बाबी नमूद केल्या असतील आणि एखाद्या व्यक्ती त्या दस्तऐवज धारकाला ती संपत्ती देण्यास नकार देत असेल, तेव्हा तो व्यक्ती न्यायालयामध्ये जाऊन दावा करू शकतो, हे लक्षात. म्हणजे चलनक्षम दस्तऐवज म्हणजे असा दस्तऐवज आहे की ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा अधिकार निर्माण होतो, तसंच तो हस्तांतरणीय असतो. हस्तांतरण कसं होणार आहे, प्रष्टांकनासहित होणार आहे, हे लक्षात. प्रष्टांकन म्हणजे इंडॉर्समेंट, कोणीतरी कुणाला कोणत्या तरी व्यक्तीच्या नावावर इंडॉर्समेंट केली जाणार आहे, तसंच त्याचं प्रदान होणार आहे आणि ज्याच्याकडे हा दस्तऐवज आहे त्याला काही अधिकार प्राप्त होणार आहेत. मग ती संपत्ती मिळवण्याचा किंवा मग त्या दस्तऐवजाचं हस्तांतरण करण्याचा किंवा दावा दाखल करण्याचा, एवढे अधिकार ज्या दस्तऐवजाद्वारे प्राप्त होतात एखाद्या व्यक्तीला, त्यास काय म्हणायचं, चलनक्षम दस्तऐवज कायदा म्हणायचं, हे लक्षात. त्यानंतर आपण पुढे काय बघू, काही या चलनक्षम दस्तऐवजाची काही वैशिष्ट्ये बघू. म्हणजे फीचर्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणता येईल. बघा मग काय वैशिष्ट्य आहेत या कायद्याची. तर बघा, चलनक्षम दस्तऐवजाची वैशिष्ट्य मधला पहिला पॉईंट बघा, लेखी असणे. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल पहिला पॉईंट की चलनक्षम दस्तऐवज हा लेखी स्वरूपात असणं गरजेचं आहे. म्हणजे लिखित, रिटन डॉक्युमेंट, मी अगोदरच नावातच आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच ट्रान्सफरेबल डॉक्युमेंट, काय रिटर्न डॉक्युमेंट, हे लक्षात. म्हणजे चलनक्षम दस्तऐवज, मी सांगितलं निगोशिएबलचा अर्थ काय होते, ट्रान्सफरेबल, हस्तांतरणीय, आणि इन्स्ट्रुमेंटचा अर्थ काय सांगितलं हो मी, तर रिटर्न डॉक्युमेंट. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल की चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881 नुसार जे काही दस्तऐवज या कायद्याअंतर्गत येतात ते दस्तऐवज काय असले पाहिजे, लिखित स्वरूपात असले पाहिजे. दुसरा पॉईंट, पक्ष. आता पक्ष किती असले पाहिजे बघा, या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये किमान 2 पक्ष असले पाहिजे. त्यामध्ये एक निर्माता, म्हणजे तो
चलनक्षम दस्तऐवज निर्माण करणारा आणि त्याला स्वीकृती देणारा म्हणजे त्याला स्वीकार करणारा, असे दोन पक्ष असले पाहिजे. म्हणजे एक थोडक्यात सांगता येईल ड्रॉवर आणि एक ड्रॉवी. हे लक्षात. आदाता आणि किंवा आहारता आणि आहारी असे दोन व्यक्ती पाहिजेत कमीत कमी किमान या चलनक्षम दस्तऐवजामध्ये. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीची जबाबदारीने एखाद्या व्यक्तीला मिळणारे अधिकार, म्हणजे एक व्यक्ती काय करू शकतो, तो दस्तऐवज लिहू शकतो आणि दुसरा त्याला काय करू शकतो, त्याचा स्वीकार करू शकतो. असं किमान दोन पक्ष तरी असले पाहिजे या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटमध्ये. त्यानंतर निर्मात्याची सही. जो कोणी निर्माता आहे, आता या चलनक्षम दस्तऐवज तयार करत असताना चलनक्षम दस्तऐवज बाबत सांगितलंय, पुढलं काय वैशिष्ट्य काय, निर्मात्याची सही. जो कोणी निर्माता आहे म्हणजे जो कोणी दस्तऐवज चलनक्षम दस्तऐवज निर्माण करणार आहे त्याची सही त्यावरती, त्या दस्तऐवजावरती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढला पॉईंट बघा, सहज हस्तांतरण. म्हणजे चलनक्षम दस्तऐवज कसं असलं पाहिजे, सहज हस्तांतरणीय असलं पाहिजे. कसं, प्रश्नांकनाद्वारे किंवा प्रदानाने. म्हणजे एखादी चलनक्षम दस्तऐवज काय असलं पाहिजे, सहज ट्रान्सफरेबल किंवा हस्तांतरणीय असलं पाहिजे. तेव्हाच त्याला काय म्हणता येईल, चलनक्षम दस्तऐवज म्हणता येईल. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य, धारकाला चांगला अधिकार. म्हणजे या चलनक्षम दस्तऐवजाचं पुढलं वैशिष्ट्य काय होईल, तर धारकाला चांगला अधिकार प्राप्त होतो. म्हणजेच काय, या ठिकाणी किमान दोन पक्ष असतील तर एक पक्ष काय करणार आहे, चलनक्षम दस्तऐवज निर्माण करणार आहे आणि दुसरा स्वीकारणार आहे. पण ज्याच्याकडे हे दस्तऐवज असणार आहे, चलनक्षम दस्तऐवज ज्याला हे प्राप्त होणार आहे त्याला काही अधिकार प्राप्त होतात, त्याला चांगले अधिकार असतात. म्हणजे त्या दस्तऐवजामध्ये नमूद असलेली संपत्ती म्हणा किंवा मग रक्कम म्हणा मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो. तर जो देणारा आहे म्हणजे तो दस्तऐवज देणाऱ्या व्यक्तीला काही अधिकार प्राप्त होत नाहीत. पण ज्याच्याकडे तो दस्तऐवज आहे, धारक, त्याला म्हणजे होल्डर, हे लक्षात, तर त्याला अधिकार प्राप्त होतात असं सांगितले. चांगले. दावा दाखल करणे पुढला वैशिष्ट्य. म्हणजे ह्या चलनक्षम दस्तऐवजाचं पुढलं वैशिष्ट्य सांगता येईल की चलनक्षम दस्तऐवज किंवा चलनक्षम दस्तऐवजाच्या त्या चलनक्षम दस्तऐवजाद्वारे आपण काय करू शकतो की बाबा त्या दस्तऐवजामध्ये संपत्ती मिळवण्याचा अधिकार असेल, पण ती संपत्ती एखादा व्यक्ती जर त्या चलनक्षम दस्तऐवजामध्ये नमूद असतानाही जर देत नसेल तर अशा वेळेस काय, त्या व्यक्तीविरुद्ध त्या दस्तऐवजाद्वारे आपण काय दावा दाखल करू शकतो कोर्टामध्ये किंवा न्याय मागू शकतो. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य बघा, काही इतर उपयोग सांगितलेले आहेत. तर इतर उपयोग बघा, पुरावा म्हणून कर्जाची परतफेडीसाठी सुद्धा हा चलनक्षम दस्तऐवज काय उपयोगात येतो. म्हणजे पुढलं वैशिष्ट्य एक आणखीन सांगता येईल काय, की समजा धनको आणि ऋणको आहे, तर अशा वेळेस एखाद्या वेळेस जर पैसे ऋणको धनकोला देण्यास नकार देत असेल, पण धनकोकड त्यावेळेस जर चलनक्षम दस्तऐवज असेल की ज्यामध्ये त्या ऋणकोनं लिहून दिलं होतं की बाबा मी जे काही पैसे आहेत विशिष्ट मुदतीनंतर विशिष्ट व्यक्तीला किंवा संबंधित व्यक्तीला किंवा त्या संबंधित व्यक्तीच्या वतीनं दुसऱ्या व्यक्तीला देईल असं जर म्हणलं असेल आणि तो जर व्यक्ती देत नसेल, तर अशा वेळेस पुरावा म्हणून कर्ज परतफेडीसाठी सुद्धा हे आपण वापरू शकतो. त्यानंतर गृहीते, काही या बाबतीत काही गृहीते देण्यात आलेले आहेत बरं का, ते चलनक्षम दस्तऐवजामध्ये कायद्यामध्ये आहेत, त्याचा स्वीकार केला जातो. म्हणजे कसे गृहीते, सही असली पाहिजे, टायटल असलं पाहिजे चलनक्षम दस्तऐवजाला, कुणाच्या नावावर करणारे त्याचं नाव नमूद असलं पाहिजे, हे लक्षात. असे काही गृहीते दिलेले आहेत. हे थोडक्यामध्ये काय सांगता येईल की चलनक्षम दस्तऐवज कायद्याची वैशिष्ट्ये, हे लक्षात. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहात, तर यामधील पुढचा पॉईंट म्हणजेच काय, प्रॉमिसरी नोट्स. तर या ठिकाणी आपण थांबू. ओके, थँक्यू.